फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी बालभारती त्यातील 12वा स्वाध्याय वाटाड्या। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। 12वा पाठ वाटाड्या स्वाध्याय। प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। मीनू कशाला घाबरत होती? मीनू रस्त्यावरच्या रहदारीला घाबरत होती। मीनूला दररोज शाळेत कोण पोचवत असे? मीनूला दररोज शाळेत तिचे बाबा पोचवत असे। रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात? रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग म्हणतात। मीनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते हे पाठातील कोणत्या वाक्यातून कळते? उत्तर, समोरच्या माणसाला काका म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोचवता का? या वाक्यावरून काकांना दिसत नव्हते हे कळते। प्रश्न 2, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। आई किंवा बाबांचे बोट धरलं की भीती डॅश डॅश। उत्तर, आई किंवा बाबांचे बोट धरलं की भीती गायब। माझं नाव आहे डॅश पण सगळे मला मीनू म्हणतात। माझं नाव मृणालिनी पण सगळे मला मीनू म्हणतात। मीनूच्या आवाजातला डॅश काकांना गलबलून आले। मीनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले। आता रस्ता क्रॉस करताना मला नाही डॅश वाटणार। आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार। प्रश्न 3, कोण कोणाला म्हणाले? मग आज नाही आला तो? काका मीनूला म्हणाले। रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही। काका मीनूला म्हणाले। तिकडे नाही हो, इकडे या बाजूला, मीनू काकाला म्हणाली। प्रश्न 4, पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात ते लिहा। प्लीज, कृपया। क्रॉस, ओलांडणे। टीव्ही, दूरदर्शन संच। प्रश्न 5, स्वतःला दिसत नसूनही काकाने मीनूला रस्ता ओलांडायला कशी मदत केली ते 5-6 वाक्यात लिहा। उत्तर, मीनूने काकांचे बोट पकडले। काकाने मीनूला झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते विचारले। झेब्रा क्रॉसिंगपाशी येताच त्यांनी मीनूला दोन्ही बाजूंनी येणारी वाहने नीट पाहायला सांगितली। डाव्या उजव्या बाजूंना बघायला सांगत आणि वाहने दूर आहेत हे विचारून काकांनी मीनूला रस्ता ओलांडायला मदत केली। प्रश्न 6, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। काकाने मीनूला मदत केली तशी तुम्ही कोणाकोणाला मदत केली? कशी मदत केली? मी माझ्या भावाला आईला मदत करते। मी माझ्या भावाला बूट घालण्यासाठी मदत करते। मी आईला कपडे वाळत घालण्यासाठी, भाजी चिरण्यासाठी, निवडण्यासाठी मदत करते। अंध व्यक्ती, मुले स्वतःची कामे स्वतः करतात म्हणजे ते स्वावलंबी असतात। तसे तुम्ही स्वावलंबी आहात का? असल्यास तुम्ही स्वतःची कोणकोणती कामे स्वतः करता? नसल्यास स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल? उत्तर, मी स्वतः माझी कपडे घडी घालणे, स्वतःचा शाळेचा डबा धुते, शाळेचा गणवेश नीट ठेवते, स्वतःचे दप्तर नीट ठेवते। मी स्वावलंबी होण्यासाठी शाळेला एकटे जाण्याची सवय करेन, घरची थोडी कामे करेन। प्रश्न 7, तुम्ही कधी भीतीदायक सिनेमा पाहिला आहे का? 4थीतल्या जिज्ञेशने असा एक सिनेमा पाहिला। तो सिनेमा पाहताना त्याला काय वाटले ते त्याने लिहिले आहे। कंसातील योग्य शब्द वापरून त्याचे लेखन पूर्ण करा। कंसातील शब्द: कानाचा, घसा, श्वास, डोळे, कानठळ्या, छाती, जीव, पाय।
सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चालला होता. सगळं इतकं शांत होतं की आपला श्वास घेण्याचाही आवाज यावा आणि एकदम एक कानठळ्या बसवणारी किंकाळी ऐकू आली. कानाचा पडदा फाटतो की काय असं वाटलं. सिनेमात एक भली मोठी घार उडत होती आणि त्या छोट्या मुलांच्या अगदी जवळून गेली. माझी छाती जास्त जोरात धडधडू लागली. आई-बाबांच्या मध्ये बसून मी सिनेमा पाहत होतो, पण तरीही घास कोरडा पडला. मध्यंतरीच्या आधीचे गुहेतल्या पाठलागाचे दृश्य पाहून तर पाय लटलटा कापू लागले. भीतीने डोळे पांढरे पडू लागले. पण सिनेमा पाहायचा होता. हे सगळं पडद्यावर चालतंय, काल्पनिक आहे हे माहिती होतं. तरीही मध्यंतर होईपर्यंत मी जीव मुठीत घेऊन बसलो होतो. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.